जायचं झालं दत्तगुरूला तर 20 फुटाचा 20 स्क्वेअर 20 ते आपल्या प्लॉट मीटरचा 20 मीटरचा एक रस्ता, 4 रस्ते बाजूने 4 रस्ते, त्यातला कमीत कमी एक रस्ता 20 मीटरचा असावा, तर आपण क्लस्टरचा बेनिफिट घेऊ शकतो. आणि आपण जसे क्लस्टरचा बेनिफिट घेणार तसं रस्त्याच्या पलीकडच्या बाजूचं असलं तर रस्ता आणखी मोठा करून दोघांच्या याच्यातली थोडी थोडी जागा देऊन तो रस्ता जसा जास्त मोठा होईल तसं क्लस्टर दोघांनाही करता येणं शक्य आहे. एक प्रश्न विचारायचा होता. आता दत्तगुरूची सोसायटी बघितलं तर आता आपण बसलोय उजव्या साईडला आणि डाव्या साईडची जो दत्तगुरूचा एरिया लांबी अशी जास्त आहे, रुंदी कमी आहे. तर या आणि या साईडला तुम्ही बोलता तसं 20 मीटरचा रस्ता होऊ शकतो कारण तिकडे पण रिडेव्हलपमेंटला चाललेले आहे, परंतु मागचा आणि इकडचा होऊ शकत नाही. तर हा रस्ता छोटा आहे म्हणजे विड्थ छोटी असल्यामुळे छोटा असेल. एक कोणता तरी रस्ता किमान 20 मीटरचा असला पाहिजे. आपल्या संस्थेला लागूनचा रस्ता असला पाहिजे. आणि माझं तर इतकं म्हणणं आहे की क्लस्टर झालं तर उत्तम, पण क्लस्टर नाही जरी झालं तरी बिल्डर पेक्षा अधिक आपल्याला मिळतोच. सर ते कॅल्क्युलेशन सांगा ना. 11,505 हा स्क्वेअर मीटर आहे. त्याचं आपल्याला क्लस्टर मध्ये 4 एफएस आहे. आता त्याचं स्क्वेअर मीटरचं काय करायचं आपल्याला? गुणिले 4 करायचं. किती कर ना जल्दी. 11,505 गुणिले 4 एफएस आहे. किती झाले? 46,000. मी मगाशी 46,000. मी मेंटल मॅथ्स केलं. 46,000 हा आपला स्क्वेअर मीटर झालं. 4चे एफएस आहे. पुढे काय होणार त्याच्यामध्ये 60% आणि 60% रेसिडेन्सला. त्या 46,000 पैकी समजा 10% कमर्शियल घ्या तर 46,000 पैकी समजा 4,600 कमर्शियल करा. उरलेले 42,000 रेसिडेन्शियल. 42,000 वर 60% अँसिलरी आणि कमर्शियलचे उरलेले जे 4,600 त्याच्यावर 80%. 42% वर 42,000वर 60% अँसिलरी. 42,000वर 60% अँसिलरी. सर माझा एक प्रश्न आहे. 42,000वर 42,000 इंटू 60% दबाव 25,200 हे आम्हाला काय मिळणार? अँसिलरी 200 स्क्वेअर मीटर ना. स्क्वेअर मीटर म्हणजे 42,000 प्लस 25,200 म्हणजे 67,200 आम्हाला मिळणार. आणि 4,600च्या 80%. 4,600च्या 80%. 4,600 इंटू 80% कमर्शियल कितना होता है परसेंटेज? 3,680. ते 4,600ला ऍड करा प्लस 4,600 8,280 हे कमर्शियल. ते 67,000ला ऍड करा. 67,000 त्याच्यामध्ये ऍड केले स्क्वेअर मीटर तर टोटल झाले 4 15 75,480. आता हे स्क्वेअर फीट मध्ये करायचे तर त्याला 10.764 नी मल्टिप्लाय करा. 75,000 75,480 10.764. कट कर सर. 764 75,000 कट कर सर. 75,480 480 मल्टीप्लाय बाय 10.764 764 10.764 इज इक्वल टू कितना आया वो? 8,12,466. 8,12,466 हा स्क्वेअर फीट एवढे मिळणार आम्हाला. मिळणार एवढे. हे डिवाइड करायची की याचं काय कर.
आता हे एवढे स्क्वेअर फीट आलं. नाही, याच्यात विक्री करता ठेवायला लागेल, आपल्या करता ठेवायला लागेल, सगळे डिवायडेड बाय 480. साधारण अप्रॉक्सिमेटली विक्रीसाठी किती स्क्वेअर फूट ठेवले तर आपला खर्च वसूल इन्क्लुडिंग एव्हरीथिंग? 8 लाखाचा बांधकामाचा खर्च हा 240 कोटी येतात. येतो 8 लाखाचा बांधकामाचा खर्च. बांधकाम खर्च 8 लाख बांधकाम खर्च 240 करोड 240 करोड 240 करोड आणि 500 लोकांना 3 वर्षाकरता भाडी ते कॅल्क्युलेट करा. 480 लोकांना 4 वर्षासाठी 5 वर्षासाठी. नाही नाही, आपण 3 वर्षात कम्प्लीट करायचं, कोणाला 5 वर्षाचं ठेवायचं नाही. 480 लोकांना एका महिन्याला भाडं 25,000 बस झालं ना. 25,000 म्हणजे वर्षाला 3 लाख म्हणजे 4 वर्षाला एका व्यक्तीला 4 वर्ष पकडून 4 वर्ष पकडा. 12 लाख गुणिले 480 4 वर्ष 3 लाख गुणिले 4 म्हणजे 4 त्रिक 12. 57.6 अरे 3 लाख एका वर्षाला. गुणले 3 वर्ष 4 वर्ष पकड 36 4 वर्ष पकडले आपण. ठीक आहे, ठीक आहे. 4 त्रिक अरे 25,000 गुणिले 400 असते ना. तिकडे 25,000 गुणिले 480 गुणिले 48. गुणिले 48 4 वर्ष 448 57 करोड 60 लाख. आणि त्याच्यावर आणखी 3 करोड डिपॉझिट, ब्रोकरेज वगैरे वगैरे 3 करोड, ते 60 करोड होतात. सिडकोला समजा आणखी 100 कोटी द्यायचे असं म्हटले, सिडको महानगरपालिका डिपॉझिट्स हे ते मिसलेनियस चार्जेस सगळे 100 करोड मध्ये होऊन जाईल. 100 करोड होईल. आणि याची चार्जेस आहेत आपल्या एन्सिलियरी, हे जमिनीच्या किमतीच्या 10% एन्सिलियरीचे चार्ज द्यायचे. ते साधारण कसं पकडणार? ते आणखी 3 एकरचा area. रेडी रेकनरचा जो रेट आहे त्याच्या 10% मध्ये घ्यायचं, तेही 51 कोटी. 50 कोटी. ते टोटल घ्या. तो कुठल्या चार्जेसच्या अंडर? अँसिलरी, लँड अँसिलरी चार्जेस. नाही, एन्सिलियरी आपण जे कॅल्क्युलेट केले ना 60%, हा. ते फुकट नाही मिळत. ओके. ते विकत घ्यावे लागतात. लँड जमिनीच्या 10% पेमेंट मध्ये विकत घ्यावे. भाडं कितना हो गया तो? 57.6 करोड भाडा आहे 4 वर्षाचा. 57 म्हणजे 60 लाख. 57 लाख 57 करोड 60 लाख. टोटल 57 समजा 57 करोड 60 लाख. 500 550 करोड येतात आणि आपल्याला किमान 1 लाख फुटाचा कमर्शियल येतो. आणि तो 1 लाख फुटाचा कमर्शियल आपल्या इथे 50,000 रुपये पर स्क्वेअर फीट कमर्शियल आहे. कमर्शियलचा काय दर? अप्रॉक्सिमेटली असू शकतो. एक पेपर घ्या ना, पेपर रफ पेपर द्या. कमर्शियलचा रफ पेपर हा, तर घ्यायला पेपर एक कॅल्क्युलेशन द्यायला. तर जरी 40,000 रुपये पर स्क्वेअर फीट कमर्शियलचा घेतला तरी 400 कोटी तर कमर्शियल मधूनच येतो. आणि मग रेसिडेन्शियलचे समजा तुम्ही 1,00,000 2 लाख जरी विकले तरी तुम्हाला सहज 1200 फूट 1100-1200 फूट फ्री सगळ्यांना तुम्ही देऊ शकता. साधारण विक्रीसाठी आपल्याला 1 लाख स्क्वेअर फीट विक्रीसाठी ठेवावं लागेल. जास्त 1 लाख नाही, जास्त ठेवावं लागेल. आपण 8 लाखापैकी 1 लाख तर कमर्शियल विकणार, म्हणजे तो 7 लाख होणार. 7 लाखापैकी आणखी थोडा आपण विकणार, म्हणजे आपल्याला 480 लोकांना समजा 1000 फूट धरले किंवा 1100 फूट धरले तर 5.5 लाख 5.25 लाख आपले इथं. बाकीची 1200 जर धरले तर 5,76,000. 5,76,000 1100 धरा. 1100 गुणिले करा 480. 5,28,000.
बस बस 8 लाख किती हजार होते त्याच्यापैकी 5 लाख 8,12,000 मध्ये 5,28,000 हे साधारण गेले 3 लाख गेले. हा आणि त्यातून 1 लाख कमर्शियलचे गेले, 2 लाख रेसिडेन्शियलचे गेले. रेसिडेन्शियल मध्ये बिल्डर, सुपर बिल्डर कार्पेटनी काय कितीचे विकतो कार्पेटनी? तरी 22,000 25,000 नाही 30,000. कार्पेट जास्त 30,000. तो सुपर बिल्डअप देतो 60% लोडिंग करून. 50% कार्पेट. नाही 50 नाही 25 ते 30. 30. तर 25 जरी धरले तरी त्यातून 500 कोटी आणि याचे 400 कोटी 900 कोटी उरतात. आपला सगळी कॉस्ट जाऊन 100-200 कोटी उरतात. तर प्रत्येकाला 25-1 लाख रुपये कॉर्पस होते म्हणजे मेंटेनन्स फ्री. 1100-1200चा एरिया आपल्याला 1100चा एरिया घेऊन वर मेंटेनन्स फ्री. घरामध्ये 2 भाऊ असतील तर 550चे 2 फ्लॅट करून घ्यायचे, पण ते वेगळे नाही करता येणार. फ्लॅट एकच पण आतमध्ये 2 करून एक भाड्याने पण देता येतो. हा एक भाड्याने देतो, विकता येत नाही. विकायचं असेल तर पूर्ण विकायला लागेल. धन्यवाद साहेब, आपण खूप चांगली माहिती दिली. सोसायटीच्या सर्व रहिवाशांच्या वतीने तुमचं खूप खूप आभारी आहोत आम्ही, आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला अशाच प्रकारचे मार्गदर्शन लाभो ही विनंती. धन्यवाद. सर, माझा एक थोडासा प्रश्न आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंट ही खूप चांगली आयडिया आहे, जास्तीत जास्त बेनिफिशियल सगळ्या लोकांना आहे. परंतु सर्वसामान्य लोकांनी प्रत्येक वेळा आम्हाला असा प्रश्न करतात की जी प्रक्रिया राबवण्यासाठी लागणारा फंड किंवा त्याच्यावर कागदपत्र पूर्ण करणे किंवा या सगळ्या गोष्टी अरेंज करून फायनल स्टेजला नेण्यापर्यंत कोण करणार खर्च? आपणच करणार. तर ते इथं 480 मध्ये बाकी लोकांमध्ये असा गैरसमज पकडला, हे काय करू शकतात सेल्फ डेव्हलपमेंट घेतल्यानंतर? नाही. पैसे कुठून आणणार? प्रश्न असा आहे की आपल्याकडे 7 स्कीम्स आहेत. सप्तपर्णीमध्ये तेच आहे, बाकीच्याही ठिकाणी ते आहे. स्कीम नंबर 1 जे तुम्हाला फुकट मिळतं, पण 900 मिळेल, 1000 मिळेल काय, त्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा असेल तो. ज्यांना विकत घ्यायचा असेल त्यांना, ज्यांना विकत घ्यायचा नाही त्यांनी 1 पैसा काढायचा नाही. ज्यांना अधिक एरिया विकत घ्यायचा असेल त्यांना तो बाजार भावाच्या 30% डिस्काउंट मध्ये मिळेल. म्हणजे तुम्ही जर 25,000 विकणार असाल त्याच्यात 30% डिस्काउंट म्हणजे 17,500 तुम्हाला मिळेल. 100 फूट, तुम्हाला 200 फूट पाहिजे तर 35,000 मध्ये. ही पूर्ण भरायचे नाही. जो तुम्ही एक्स्ट्रा एरिया विकत घेणार त्याच्या 20%च भरायचे, उरलेले तुम्हाला बँकेकडून 8% व्याजानं लोन मिळेल. ही स्कीम नंबर 1. माझ्या अंदाजाप्रमाणे म्हणजे नव्या मुंबईत साधारणपणे 30% लोक एक्स्ट्रा एरिया विकत घेतात. आता मला 122 सोसायट्यांचा अनुभव आहे. तुमच्या इथे काय हे मला माहित नाही, पण ते जे असेल ते मागणी किती आहे हे आपण चेक केलं तर त्याच्यात कळेल. ही योजना नंबर 1. आता योजना नंबर 2, तुम्हाला जर तुमचा मुलगा तुमच्या बरोबर राहत होता पण त्याला तुमचं घर लहान पडलं, तो वेगळ्या ठिकाणी गेला, त्याला परत या सोसायटीत यायचं असेल, त्याला फ्लॅट विकत घ्यायचा असेल, तर तुमची मुलगी लग्न होऊन बाहेर गेली आणि तिला परत यायचं असेल आणि वेगळा फ्लॅट घ्यायचा असेल, किंवा तुम्हालाच आपले पैसे गुंतवून एक फ्लॅट घ्यायचा असेल, कधी काळी पुन्हा जर आपल्याला पैशाची आवश्यकता असेल तर आपण तो फ्लॅट विकू शकतो. तर अख्खा फ्लॅट, पहिली स्कीम कशी आहे त्या फ्लॅट मध्ये एक्स्ट्रा एरिया वाढीव. दुसरी स्कीम अख्खा फ्लॅट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो 20% डिस्काउंट मध्ये मिळेल. ही योजना नंबर 2. हे कोणाला मेंबरची मिसेस, मेंबरची आई वडील, मुलगा मुलगी, नातू नात यांना 20% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 2. आता स्कीम नंबर 3, मेंबरचे भाऊ बहीण, सासू सासरे, मेहुणा मेहुणी
यांना जर फ्लॅट पाहिजे असेल तर तो 15% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 3. स्कीम नंबर 4, आते भाऊ, मावस भाऊ, मामे भाऊ, चुलत भाऊ, आते बहीण, मावस बहीण, मामे बहीण, चुलत बहीण, मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या आईच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, मिसेसच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मिसेसच्या आईच्या भावाची मुलं, मिसेसच्या आईच्या बहिणीची मुलं, यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट पाहिजे असेल तर 10% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 4. आता स्कीम नंबर 5, जे आधी दत्तगुरूमध्ये राहत होते आणि ते विकून गेले. हे लहान पडतं घर, त्यामुळे मोठ्या घरात गेले, पण आता त्यांना इथे यायचं आहे नवीन याच्यामध्ये. ते माजी सदस्य, एक्स मेंबर, त्यांना 5% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 5. आता स्कीम नंबर 6, अलॉटमेंट कशी होणार? लॉटरीने होणार. पण एखादा म्हणेल नाही मला लॉटरी नको, मला हाच फ्लॅट पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर 001 पाहिजे तर तुम्हाला त्या नंबर करता तुम्हाला पैसे भरावे लागतात. 2 लाख, 3 लाख, 5 लाख. तुम्हाला जर टेलिफोन मध्ये शेवटचे आकडे 4 आकडे 00 पाहिजे असतात तर तुम्हाला टेलिफोन कंपनीला पैसे भरावे लागतात, तरच तो नंबर मिळतो. तर तुम्हाला जर 15व्या मजल्यावर घर पाहिजे, माझा वाढदिवस 15 तारखेला, मला 15वा मजला पाहिजे, किंवा मला शुभ आकडा 9 आहे, मला 9वा मजला पाहिजे, तर तुम्हाला जर चॉईस पाहिजे असेल तर चॉईस करता तुम्ही संस्थेला कर्ज देणार 10 लाख रुपये. म्हणजे जसजसं फ्लोर हाईट वाढते बिल्डरची तसतसे त्याचे दर संस्था ठरवून देईल, सर्वसाधारण सभा, आणि ते तुम्ही भरले. ते तुमच्याकडून दान नाही, तो कर्ज. हे तुम्ही आधी द्यायचे आणि त्यातून सुरुवातीचा खर्च संस्था करील आणि नंतर ते पैसे तुमचे तुम्हाला परत मिळतील, किंवा तुम्ही एक्स्ट्रा एरिया घेतला तर त्याच्या अगेन्स्ट ऍडजस्ट होऊन जाते. तर हे 6वं, चॉईस. तुम्हाला कोणतं, तुम्ही घेतला एक फ्लॅट आणि तुमच्या मुलाने घेतला, पण त्याची लॉटरी 5व्या मजल्यावर झाली आणि तुमची लॉटरी 9व्या मजल्यावर झाली. नाही, आम्हाला एकत्र पाहिजे, तर मग चॉईसचे पैसे भरा, मग ते एकत्र मिळतील. तर हे चॉईस. या सर्व स्कीम्स मधून जे 20% ऍडव्हान्स मिळणार आहे त्या पैशातून सुरुवातीचा खर्च करायचा. एकदा सुरुवातीचा खर्च करून आपल्याला हे मिळालं, IOD-CC मिळाली, परवानग्या मिळाल्या, की मग अनेक बँका आहेत ते आपल्याला कर्ज देऊ शकतात. आपण बाजारात बुकिंग घेऊन सुद्धा करू शकतो. अशा पद्धतीनं पैसे उभे करायचे. आणि हे नव्या मुंबईत सागर सोसायटी मध्ये 170 कोटीचा माल ऑलरेडी मेंबर्स मध्ये विकला गेलेला आहे. सांगपाड्याला सप्तपर्णी मध्ये ऑलरेडी त्यांचा 48 कोटीचा माल विकला गेला आहे आणि त्याचे 20% 9 कोटी आता त्यांना भरायला सुरुवात केली. तर हे असे जे आवश्यक असतात सुरुवातीला ते पैसे त्यातूनच निघतात. ज्या मेंबरला एक्स्ट्रा एरिया घ्यायचा नाही, ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी एकही पैसा भरायचा नाही. भाड्याचं पण नाही, त्याला भाड्याचं पण नाही आणि कशाचं पण नाही. पण ज्याला एक्स्ट्रा एरिया घ्यायचा आहे, यातून 4 पैसे कमवायचे आहेत या प्रोजेक्ट मधून, त्यांनी करावं. आणि समजा एक्स्ट्रा आता तुम्हाला 1000 मिळाले आणि तुम्ही 200 एक्स्ट्रा घेतले तर 1200 झाले. पण तुम्ही 800 तुमच्याकरता ठेवायचे, 400 वेगळं करायचं. ते 400 भाड्यानं दिलं की दर महिन्याला त्याचे 20-25 हजार जे काही तुम्हाला मिळणार ते तुम्हाला कायमचे मिळत राहणार. सर, हा एक माझा दुसरा प्रश्न आहे. हे समजा फायनान्सच्या बाबतीत सगळं ओके झालं, इथून फायनान्सचे सोर्स आहे, तर हा प्रोजेक्ट फार मोठा आपल्या साईडकडे. एक्झिक्युटिव्ह आपल्या ते कमिटीवाले काय करू शकतात? तर एज्युकेशन करण्यासाठी एक वरच्या लेवलचा तुमचा असं काय मत आहे, तो पूर्ण प्रोजेक्ट तो हँडल करू शकेल असं करायला आपण ऍडव्हर्टाईज देऊन कोणातरी वरिष्ठ माणसाला नेमायचं.
आणि त्यांना पगाराने ठेवायचं. आता आम्ही पोलीस 5,000 पोलिसांकरता मी घरं बांधतोय टेकवेलला. तिथे आम्ही मुंबईचे म्युन्सिपल कमिशनर आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सुबोध कुमार यांची नेमणूक केली. ते बघतात सगळं. कारण हे लोकांनी तो विश्वास ठेवायला नाही. IAS अधिकाऱ्यांना नेमून टाकायचं. आपल्या प्रोजेक्ट मध्ये इतका पैसा आहे, 700-800 कोटी 1000 कोटी मिळतात हो. त्याला तुम्ही जरी महिना 2 लाख किंवा 5 लाख पगार महिन्याचे दिले तरी 4 वर्षात तुम्ही त्याला देऊन किती देणार? 2 कोटी देणार. त्याच्यात तुमच्या गणितात काही फरक पडत नाही आणि तुमच्या सर्व गोष्टी सुरळीत होतील. सामान्य लोकांचा हा मोठा प्रश्न आहे. हे लोक कसे काय करू शकणार? प्रत्येक आपण करायचंच नाही. आपण ते करणारी जी माणसं तज्ञ आहेत त्यांना निवडायचं. तर अजून एक प्रश्न होता. आता तुम्ही सांगितलं की 20% आपल्याला अमाऊंट जमा करावी लागेल ऍडव्हान्स. 20% ही कशाची 20%? म्हणजे कुठले 20% म्हणजे किती होतं? त्यांनी आता तुम्ही जर 100 फूट घेतले, तुम्हाला 17,500 मिळणार, तर तुमचे 17.5 लाख रुपये. त्याचे 20% म्हणजे तुम्हाला 3.5 लाख रुपये भरायला पाहिजे. तुम्ही जर फ्लॅट घेतला 20% डिस्काउंट मध्ये, तर तुम्हाला 20% डिस्काउंट म्हणजे 20,000 रुपये पर स्क्वेअर फीट. तुम्ही 500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट घेतला तर 1 कोटी रुपयाचा तुम्हाला फ्लॅट मिळतो. बाजारभाव त्याचा 1.5 कोटी आहे, तुम्हाला 1 कोटीच मिळतो. तुम्हाला 50 लाख रुपये डिस्काउंट मध्ये मिळतो. त्याच्या 20% म्हणजे तुम्ही फक्त 20 लाख द्यायचे, बाकीचे तुम्हाला सुलभ हप्त्याने होम लोन मिळणार. आणि बिल्डिंगचा जो टोटल बांधकामाचा खर्च आहे त्याचा 20% वगैरे असं काही विषय नाही. तुम्ही जे विकत घेता त्याच्या 20%. आपल्याकडे किती फंड असावा लागतो त्यावेळी बँक आपल्याला लोनची प्रोसेस करेल किंवा काय असं? नाही, आपल्याकडे उलट आहे. आपल्याकडे किती फंड लागेल याचा आपण अंदाज आधी घ्यायचा आणि मग आपण ठरवायचं की बाबा आमच्याकडे इतकाच फंड येतो. मग आता गॅप जर असेल तर तो कुठून घ्यायचा याच्यावर आपण चर्चा करून पैसे मिळवू शकतो. पैसे देणारे भरपूर आहेत. इनफॅक्ट तुमच्यामध्ये डोकेफोडी होणार की याच्याकडून पैसे घ्या, त्याच्याकडून पैसे घ्या. कारण फायनान्सर लोक तुम्हाला अंडर द टेबल देतील की माझे पैसे घ्या. तो मध्यंतरी HDFCचा इश्यू झाला. हा, तर तसे आपसामध्ये भांडणं होतील की यांचं घ्यावं का त्यांचे पैसे घ्यावे. त्यामुळे पैशाअभावी काही तुमचा प्रोजेक्ट थांबणार नाही. तुमच्यामधली भांडणं ती माझ्या माणसाकडून पैसे घ्या किंवा याच्या माणसाकडून, म्हणजे पैसे कमी पडले तर झाले सगळ्यांचे प्रश्न. धन्यवाद.